आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर द्वारा शिवसेना एकनाथ शिंदे के पास ही रहेगी, ऐसा निर्णय आते ही कल्याण व उल्लासनगर शहर में पदाधिकारी जश्न मनाते दिखे। उल्लासनगर कैंप नंबर 2 स्थित सांसद कार्यालय में शिंदे गुट के पक्ष में फैसला आने पर युवा सेना जिला सचिव विक्की भुल्लर के नेतृत्व में शिवसैनिकों द्वारा खूब जश्न मनाया गया। उल्लासनगर में युवा सेना के जिला सचिव हरजिंदर सिंह भुल्लर, उप शहर प्रमुख अंकुश मस्के, जय कुमार केनी, युवा सेना शहर अधिकारी सुरजीत पंजाबी, विभाग प्रमुख प्रमोद पांडे, विपिन सिंह आदि की उपस्थिति में पटाखे फोड़े गए। सभी को मिठाई खिलाकर जश्न मनाया गया। जो पूर्ण महाराष्ट्राला नव्हेच पूर्ण देशाला ज्या निर्णयाची अपेक्षा होती, तो निर्णय आज विधानसभेचे राहुलजी नार्वेकर अध्यक्ष यांनी आज थोड्याच वेळापूर्वी ते घोषित केला की शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे, शिंदे साहेब त्यांच्या विचारांनी चालवत आहेत, ती त्यांचीच आहे, असा ज्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज आमच्या उल्हासनगर शहर शाखेच्या वतीनं, युवा सेनेच्या वतीनं आज आम्ही इथे आज जल्लोष आणि आनंद आमच्या महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी मिळून आम्ही इथे करत आहोत। शिवसेना ही आमचीच होती, आमचीच राहणार नाही, यापुढेही शिवसेनेचं काम शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखालीच चालणार आहे। त्यामुळे आम्ही आपल्या शहरवासियांना पण सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, यापुढे त्यांचं सहकार्य आम्हाला असंच राहील आणि शिवसेना शिंदे साहेबांचीच झाली ही आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। शिवसेना निकाल आलेला आहे, काय आनंद व्यक्त केला तुम्ही फटाके फोडून, काय सांगणार? खूपच आनंद झालेला आहे। आज विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे, तो निर्णय पूर्वीपासून शिवसेना शिंदे साहेबांचीच होती आणि आमचीच होती, ती आत्ताही त्यांनी निर्णय तोच दिलेला आहे आणि यापुढे शिवसेना शिंदे साहेबांची आणि बाळासाहेबांची शिवसेना, शिंदे साहेब त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार आहेत, हे आज सिद्ध झालेले आहे। शिवसेना जिंदाबाद। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी।